गेम चेंजर हरण्या आणि फायरिंग बैजा ठरले आमदार केसरीचे मानकरी। उत्कृष्ट नियोजनामुळे तानाजी आप्पा पाटील ठरले बैलगाडा शर्यतीचे खरे हिरो। डोंगरवाडी पट्टा येथे श्री म्हसोबा यात्रा आणि महाराष्ट्र राज्याचे माजी कामगार मंत्री आमदार सुरेश भाऊ खाडे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या आमदार केसरी 2026 या भव्य बैलगाडा शर्यतीचा थरार मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात पार पडला। महाराष्ट्र आणि कर्नाटकातील तब्बल 150हून अधिक नामांकित बैलगाड्यांच्या सहभागामुळे ही स्पर्धा राज्यातील बैलगाडा प्रेमींसाठी विशेष आकर्षण ठरली। या प्रतिष्ठेच्या स्पर्धेत अजिंक्य कोपर्डे यांच्या गेम चेंजर हरण्या आणि खलाटी सरपंचांच्या फायरिंग बैजा या बैलजोडीने अफाट वेग, ताकद आणि चपळाईचे दर्शन घडवत आमदार केसरी किताबावर आपले नाव कोरले। विजेत्या बैलजोडीला 1,11,166 रुपयांचे रोख बक्षीस देऊन गौरवण्यात आले। भारतीय जनता पार्टी मिरज विधानसभा आणि तानाजी आप्पा पाटील युवा मंच मिरज पूर्व भाग यांच्या संयुक्त विद्यमाने या भव्य शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते। हजारो बैलगाडा प्रेमींनी मैदानावर उपस्थित राहून स्पर्धेचा रोमांचक थरार अनुभवला। या संपूर्ण स्पर्धेच्या यशामागे भाजप पूर्व भागाचे नेते तानाजी आप्पा पाटील यांचे नियोजन, संयोजन आणि अथक परिश्रम विशेष चर्चेचा विषय ठरला। कोणत्याही अडचणींना न जुमानता शासनाच्या सर्व नियमांचे पालन करत अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने स्पर्धा पार पाडण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली। त्यांच्या निस्वार्थी कार्यपद्धतीमुळे आणि दिलदार स्वभावामुळे ते आज मिरज तालुक्यातील युवकांसाठी प्रेरणास्थान आणि आयडॉल ठरत आहेत। आमदार सुरेश भाऊ खाडे यांच्या नेतृत्वाला बळ देणारा हुकमी एक्का म्हणूनही तानाजी पाटील यांच्याकडे पाहिले जात आहे। या स्पर्धेचे उद्घाटन माजी कामगार मंत्री आमदार सुरेश भाऊ खाडे आणि त्यांचे नातू श्लोक खाडे यांच्या हस्ते करण्यात आले। त्यानंतर जनरल अ, जनरल ब, दुसा, चौसा आणि आदत या विविध गटातील शर्यतींना सुरुवात झाली। दिवसभर झालेल्या चुरशीच्या लढतींनी उपस्थितांची मने जिंकली। आमदार केसरीचा बहुमान पटकावणाऱ्या विजेत्या बैलगाडा मालकांना आमदार सुरेश भाऊ खाडे यांच्या राजकारणातील तिसऱ्या पिढीचे प्रतिनिधित्व करणारे श्लोक खाडे यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले। विविध गटांतील प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांकाच्या विजेत्यांनाही आकर्षक बक्षिसे देऊन गौरवण्यात आले। यावेळी भाजप पूर्व भागाचे नेते तानाजी आप्पा पाटील, भाजप अल्पसंख्याक प्रदेश सचिव फारुख जमादार, बेडकचे सरपंच उमेश भाऊ पाटील, भाजप नेते बाळासाहेब होनमोरे, सरपंच मारुती जमादार, काकासाहेब धामणे, पंचायत समिती गटनेते विष्णुपंत पाटील, परसराम नागरगोजे, चेअरमन दीपक शिंदे, राजू माने, मोहन शिरदवाडे, राहुल सावंत, पिंटू नाईक, रामकृष्ण आवटे, दिगंबर जाधव यांच्यासह आयोजक समितीचे सदस्य, ग्रामस्थ आणि हजारो कार्यकर्ते उपस्थित होते। उत्कृष्ट नियोजन, शिस्तबद्ध आयोजन आणि बैलगाडा प्रेमींच्या विक्रमी उपस्थितीमुळे आमदार केसरी 2026 ही स्पर्धा मिरज तालुक्याच्या इतिहासातील एक संस्मरणीय आणि यशस्वी बैलगाडा शर्यत म्हणून नोंदली गेली। आज मिरज तालुक्यातील डोंगरवाडी गावी डोंगरवाडीचं कुलदैवत म्हसोबा त्यांच्या यात्रेनिमित्त आणि औचित्य हेच होतं की माझ्या वाढदिवसाचं निमित्त होतं। अशा भव्य दिव्य अशा बैलगाडी शर्यती सफल झाल्या। आज मला बऱ्याच दिवसातून बैलगाडी शर्यती बघितल्या, पण जोपर्यंत शासनाची मर्यादा राखून, नियोजकवाल्यांची सगळी मर्यादा राखून अशा सुंदर अशा कुठेही गालबोट न लागता अशा ह्या स्पर्धा पार पडल्या। आज मी अमित शाह साहेबांचं, देवेंद्र भाऊंचं आणि जावडेकर साहेबांचं मी आभार मानेन की असा सोहळा वारंवार आता महाराष्ट्रामध्ये सगळीकडे साजरा होतो। ज्या वेळेला काँग्रेसचं राज्य होतं त्यावेळेला ह्या स्पर्धा बंद झाल्या होत्या। त्यानंतर जावडेकर साहेबांनीही प्रयत्न केला, मान्यता मिळवली, पण काँग्रेसच्या लोकांनी काय रिपिटिशन केलं, परत त्या बंद पडल्या। पण ज्यावेळी अमित शहांच्याकडे आम्ही सगळे निवेदन केलं त्यावेळेला ह्या बैलगाडी शर्यती परत आता जोमानं चालू झाल्या। फक्त शासनानं, कोर्टानं जे निर्देश लावून दिलेले त्या निर्देशामध्ये जर गाड्या व्यवस्थित केल्या, बैलांना जर संरक्षण दिलं, सगळ्या जनतेनं त्यामध्ये जर आपण सगळं स्वतःहून लक्ष दिलं तर ह्या गाड्याच्या बैलगाडी शर्यती कायम स्वरूपी राहतील, त्याबद्दल मला काही शंका वाटत नाही। आज हे मैदान झालं, आज दुपारी भर उन्हात हे मैदान झालं, पण लाखो लोक इथं ह्या आले होते। त्यामध्ये आमचे सहकारी मित्र हे तानाजी पाटील, हे आपले सलगरचे नेते आहेत, आपल्या पश्चिम भागाचे इथले नेते आहेत, त्यांनी हे नियोजन केलं। त्यांच्याबरोबर राजू माने असतील,
त्यामध्ये आणि दीपक शिंदे आहेत, नेताजी गर्दे आहेत, बाकी सगळ्यांनी कार्यकर्त्यांनी मिळून ही स्पर्धा इथं आयोजित केली. नियोजन चांगलं केलं, व्यवस्थित केलं आणि ह्या स्पर्धेला बघण्यासाठी मला ही संधी मिळाली. त्याबद्दल ह्या आयोजकांचं नियोजकांचं मी धन्यवाद मानतो. एवढ्या शांततेनं, एवढा काही गालबोट न लागता, कुठेही काही न होता ही मला वाटतं पहिली स्पर्धा होते. आणि मी आज हे मैदान बघितलं, त्यानंतर ह्याच्या अगोदर पण मैदानाला मी आलो होतो, पण भर उन्हामध्ये असं भव्य मैदान हे पहिल्या वेळी इथं होतंय याचा मला आनंद वाटतो. त्यामुळं सर्वांना मी धन्यवाद देतो आणि असंच प्रेम, असंच माया, असंच सहकार्य आमच्या बरोबर राहावं, आमच्यावर राहावं एवढी आपल्याला विनंती करतो. या कार्यक्रमाला उपस्थित असलेले आमचे बाळासाहेब उनमोरे असतील, बाकी आमचे दादा आहेत, परत आमचे फारुख जमदार आहेत आणि महेश कांबळे आहेत, परत आमचे वसंत खोत आहेत, उमेश पाटील आहेत, त्यामध्ये आणखी विष्णुपंत आहेत, बाकी सगळेच असे आलेले सगळेच जे माझ्यावर प्रेम करणारे आणि आप्पावर प्रेम करणारी सगळी जनता ही उपक्रम राहिलेली आहे. शांततेनं पार काढलं. त्यामुळे बैलगाडीवाल्यांचं, बैलगाडी शौकिकांचं मी धन्यवाद मानतो. असेच शांततेने हे बैलगाडी शर्यती अशाच कुठल्या भागात असल्या तरी शांततेने आपण पार पाडाव्यात एवढीच मी विनंती करतो. परत एकदा सर्वांना धन्यवाद देतो, सगळ्यांचे आभार मानतो, थांबतो. या ठिकाणी महाराष्ट्र राज्याचे माजी कामगार मंत्री, सांगली जिल्ह्याचे माजी पालकमंत्री, मिरज विधानसभा मतदारसंघाचे कार्यसम्राट, लोकप्रिय विकास पुरुष, विद्यमान आमदार आदरणीय सुरेशभाऊ यांचा वाढदिवस आणि डोंगरवाडीच्या मसोबाच्या यात्रेच्या निमित्तानं या ठिकाणी आज भव्य बैलगाडी आमदार केसरीचं आयोजन केलं होतं. मोठ्या प्रमाणामध्ये बैलगाडी धारक, यामध्ये जवळजवळ 125 बैलगाड्या आजच्या या स्पर्धेमध्ये यांनी सहभाग घेतल्या. जवळजवळ दुसरा, चौथा, आदत आणि ब गट याच्या 2-3 गटामध्ये या ठिकाणी बैलगाड्या सोडण्यात आल्या. अ गटामध्ये सुद्धा, जनरल गटामध्ये 15 गाड्यांचं या ठिकाणी सहभाग नोंदवला गेला. क गटामध्ये प्रथम क्रमांकाचं आमदार केसरीचे मानकरी लिंगनूरचे अजिंक्य कोकाटे यांच्या गाडीने प्रथम क्रमांक पटकवलेला आहे. अशा अनेक बैलगाड्यांनी चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी स्पर्धेमध्ये भाग घेऊन चांगल्या पद्धतीनं या स्पर्धा शर्यती पार पडलेल्या आहेत. मी खास करून डोंगरवाडीमधले मोहन पैलवान, आमच्या सलगरमधील सचिन निंबाळकर, चिकूरचे राजू माने आणि दीपक शिंदे या सर्वांचंच मनापासून आभार मानतो. त्यांनी गेले 8-10 दिवस कष्ट करून या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं शर्यतीचं नियोजन केलं. शर्यती चांगल्या पद्धतीने निर्वत विना तक्रारीच्या पार पडलेले आहेत. हे आदरणीय भाऊंच्या वाढदिवसानिमित्त पहिलं पर्व आहे. दुसरं पर्व सुद्धा पुढच्या वर्षी याच्यापेक्षा वेगळ्या पद्धतीचं मैदान होण्याचं नियोजन या बैलगाडी प्रेमी आणि मिरज विधानसभा मतदारसंघ भारतीय जनता पार्टीच्या वतीनं या ठिकाणी आपण जाहीर करतोय. पुढच्या वेळेस यदा कदाचित बेडगेला मैदान होईल किंवा सोनेल होईल, मतदारसंघामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी या ठिकाणी मैदान भरवण्याचा मानस आम्ही उत्सव समिती ठरवलेला आहे. भारतीय जनता पार्टी विधानसभा मतदारसंघामधल्या सर्वच कार्यकर्त्यांनी ठरवलेलं आहे. पुढच्या वर्षी सुद्धा भाऊंच्या वाढदिवसानिमित्त चांगल्या पद्धतीचं मैदानाचं आयोजन करू, हे सुद्धा या मैदानाच्या निमित्तानं जाहीर करतो. पुन्हा एकदा या ठिकाणी मिरज पूर्व भागामधल्या मिरज तालुक्यामध्ये सर्वच पदाधिकाऱ्यांनी वेळात वेळ करून उपस्थित दाखवल्याबद्दल आणि सर्वांनीच चांगल्या पद्धतीने वेगळ्या सहकार्य केल्याबद्दल त्यांचं मनापासून या ठिकाणी आभार मानतो.